नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला कटोरीमध्ये 1 ते साईज कॉलर ब्लाऊज कटिंग दाखवते, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी उंची अगोदर घेते. आपल्याला शिवून 14 इंचाचा ब्लाऊज लागतो, तर मी 15 इंच उंची घेतली. 15 इंच उंची घेतली मी पूर्ण. हा पाठीचा भाग आहे. अगोदर आपण पाठीचा भाग कव्हर करू. आता शोल्डर घेतलं आहे मी 7 इंच, कारण अंगावर माप घेतले तर 14चं शोल्डर बसले, त्या 7 इंच मी शोल्डर घेतले. तसंच आपल्याला खाली 7 इंच आपल्याला 6.5 इंच आपल्याला मोंड्यासाठी टाकायचं आहे. 6.5 इंच घेतले बरोबर. आता इथपासून आपल्याला 1 इंचावर अजून एक मार्क करायचं आहे. 1 इंच आपल्याला मार्क करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग काढायचा. 31 छाती आहे, तर जवळजवळ 7.25 इंच येते चौथा भाग. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच लूजिंग ठेवायची. 2 इंच लूज ठेवल्याच्या नंतर आपल्याला 1 इंच पुन्हा एकदा पाठीमागं यायचं आहे. शोल्डरपासून पाठीमागं नीट लक्षात घ्या. इथपासून आपण 1 इंच पाठीमागं घेतले, कारण ज्यावेळेस आपण कॉलर ब्लाऊज कटिंग करतो तर आपल्याला 1 इंच पाठीमागं यावंच लागतं, नाहीतर ब्लाऊज चुकण्याची शक्यता असते. आता 1 इंचापासून जे पाठीमागचा भाग आला तिथं आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि आपल्याला मोंड्याला आकार देऊन घ्यायचा. आता हा झाला आपला मोंड्याचा आकार व्यवस्थित. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंचाचा, किंवा 2.25 इंचाचा मी गळा घेतला आहे. आता ह्या गळ्यापासून जिथं आपण 1 इंच डाऊन केले तिथं आपल्याला लाईन आखून घ्यायची. हा उतार देणं गरजेचंच आहे, कारण कॉलर ब्लाऊज आहे हा. आता हे माप किती बसते, 10 इंच बसते, तर कमरेला आपण 9.5 इंच घ्यायचे आणि ही लाईन आपल्याला आखून घ्यायची. हा झाला आपला पाठीचा भाग. आता आपल्याला 1 इंच गळ्यासाठी पाठीमागच्या बाजूने 1 इंच घ्यावं लागतं आणि नॉर्मल असा 1 इंचावर आकार देऊन घ्यायचा आहे. तर आपण याचे करणार आहोत कटिंग. खूप सिंपल पद्धतीने हा ब्लाऊज कटिंग आहे, तर काहीच अवघड नाही. आता आपण करणार आहोत कटिंग. तर काय करायचं आहे, कोणती बाजू खुली जरी आली तरी काहीच अडचण नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला इथपासून धरले मी 7 इंच. 7 इंचावर एक आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे पुन्हा एकदा. आणि हे जसं आपण पाठीचा भाग कट केला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे 1 इंचाचा उतार येऊन जातो आहे. आता हे पूर्ण आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे, कारण आपल्याला उतार पण द्यायचा आहे हा. हे झालं आपलं पूर्ण. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचं आहे 7 इंचावर शोल्डर आहे का नाही. परत आपण 6.5 इंचावर एक आपल्याला पॉईंट द्यायचा. 6.5 इंचावर आपण लाईन आखून घेतलेली. आता 1 इंच आपण पाठीमागं आलेलो आणि 1 इंचावर आपल्याला 1 इंचाचाच आपल्याला आतमधून आर्महोल राऊंड द्यायचा आहे, म्हणजे मोंडाला राऊंड द्यायचा आहे 1 इंचाचा. आता गळा घेतला आहे आपण किती, 2.25 इंचाचा बरोबर. कटोरीसाठी गळा टाकायचा आहे आपल्याला 6 इंचाचा. हा आता कटोरी ब्लाऊज आहे, 6 इंचाचा गळा टाकायचा आहे. मी याला आकार लगेच देऊन घेते, गोल आकार. आता आपल्याला वेगळी क्रॉसपट्टी काढायची काहीच गरज नाही, तर आपण याच्यामध्येच 1 इंच जास्त घेणार आहोत, म्हणजे ह्याच याच्यामध्ये आपल्याला कटोरी ही निघून जाते. तर उंचीमध्ये आपण 1 इंच मिक्स केले.
सगळ्यात अगोदर म्हणजे आता आपण अगोदर क्रॉस पट्टी काढून घेऊ. तर आपल्याला वरच्या लाईनपासून धरायचं आहे 2 इंचावर आणि खालच्या लाईनपासून धरायचं आहे 1.5 इंचावर, म्हणजे ह्या लाईनपासून 1.5 इंच. हे 1.5 इंच आणि 2 इंच दोन्ही आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. नॉर्मल असा आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे क्रॉस पट्टी ही व्यवस्थित दिसते आणि फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आता आपल्याला काढायची 5ची कटोरी किंवा 4.25ची काढली तरी पण व्यवस्थित बसून जाईल. 4.25ची घेतली, तीच लाईन आपण वरती घेतली. गळ्यापाशी आपण 1 इंचाचा आकार, 1 इंचाला आपण एक पॉईंट दिला. आपण थोडंसं असं तिरकं घेतले, म्हणजे आपल्याला कटोरीला आकार द्यायला व्यवस्थित येऊन जातं. कारण या कपड्यावर खडू व्यवस्थित चालत नाही, आकार द्यायला प्रॉब्लेम येतो. तर आपण याची करणार आहोत आता कटिंग. तर दोन्ही लेयर आपण एक सोबत कट करणार आहोत, कारण आपण पाठीचा भाग हा अगोदरच काढून घेतलेला. खूप सिंपल पद्धतीने जसं आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करतो त्यानुसारच आहे. फक्त 1 इंच आपण शोल्डरला उतार दिला आहे आणि शोल्डर जास्त घेतले. मोंडा आर्महोलमध्ये आपण 1 इंच पाठीमागं आलेलो. या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर नक्कीच ब्लाऊज एकदम व्यवस्थित येऊन जातो. कुठेही अडचण काहीच येत नाही. आपण कट करणार आता क्रॉस पट्टी. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे. हा झाला आपला पाठीचा भाग. हा आपण लगेच कट करू 1 इंचावर गोल आकार. आपल्याला याला कॉलर येणार आहे. हा झाला कटोरी काढून. आता आपल्याला वाढवायची कटोरी. तर ती वाढवायची कशी, तर तुम्हाला मी हर एक व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे अगोदर. खूप सोपी पद्धत आहे कटोरी वाढवण्याची. तर मी पूर्ण कटोरी आधी आखून घेते सगळी. जसं आहे तसं पूर्ण ठेवून घ्यायची किंवा आखून जरी घेतलं तरी पण चालते. कटोरीला इकडून 1.25 इंच वाढवा किंवा 1.5 इंच वाढवा कटोरीच्या. आणि इकडच्या बाजूने पण जेवढं आपण इकडून वाढवले, किती आलं, 1.25 इंच आले. तर एवढंच आपल्याला इकडून पण वाढवायचं आहे. बरोबर हे दोन्ही याचं सेंटर आपल्याला मधोमध काढायचं आहे आणि मध्ये पण आपल्याला 1.25 इंचावर वाढवायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या बाजूने इथं जोडून घ्यायचं आहे आणि गोल आकार. आता आपण अगोदर हे कट करून घेऊ, म्हणजे लक्षात येईल, कारण ह्या कपड्यावर थोडंसं खडूने प्रॉब्लेम येतो आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी. कारण उंची जास्त असल्यामुळं कटोरी थोडीशी उभरट दिसते. तर काहीच अडचण येत नाही. खूप सिंपल आणि छान ब्लाऊज हा व्यवस्थित येऊन जातो. तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का ज्या वेळेस छातीचा भाग जास्त असेल तर टक्स आपण 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. पण हे छोटं ब्लाऊज आहे, छोटं माप आहे, तर आपण 1-1 इंचाचा जरी टक्स घेतला तरी काहीच अडचण येत नाही. खूप व्यवस्थित असं येऊन जातं. 1-1 इंचच घेतलं आहे आणि हा टक्स आपण 2.5 इंचावर वरती काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने झालं आहे कॉलर ब्लाऊज कटिंग 31 छाती. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.